इन्व्हेजन हा शब्द तुम्ही इतक्यात ऐकलाच असेल। रशियाने युक्रेनवर केलेले इन्व्हेजन म्हणजेच काय, आक्रमण। या आक्रमणाचे खूप प्रकार असतात, जसं की राजकीय आक्रमण, धार्मिक आक्रमण, सांस्कृतिक आक्रमण। पण तुम्ही कधी वाळवंटाला आक्रमण करताना पाहिलंय का? भारतातील थार वाळवंट हे आजूबाजूच्या प्रदेशातील सुपीक जमिनींवर आक्रमण करते। याबद्दल तुम्हाला काही आयडिया आहे का? आणि हे आक्रमण रोखण्यासाठी चक्क झाडांची भिंत लावली जाणार आहे। काय, वाळवंटाचं आक्रमण, झाडाची भिंत, हा काय प्रकार आहे? आणि हे ग्रीन वॉल ऑफ इंडिया नक्की आहे तरी काय? हेच आपण आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आता या आरवली प्रोजेक्ट बद्दल सांगण्यापूर्वी मला तुम्हाला आफ्रिकेची गोष्ट सांगावी लागेल। तर हा आहे आफ्रिका खंड आणि ही आहे ग्रेट ग्रीन वॉल ऑफ आफ्रिका आणि हा वरचा भाग आहे सहारा वाळवंट। 2007 मध्ये असं लक्षात आलं की हे वाळवंट हळूहळू दक्षिणेकडे पसरत चालले आणि त्यामुळे इथल्या देशांना धोका निर्माण होऊ शकतो। मग हे लक्षात आल्यावर ते देश शांत कसे बसतील? त्यामुळे त्यांनी तिथल्या आफ्रिकन युनियन सोबत एक प्लॅन केला। त्यांनी या संपूर्ण पट्ट्यात झाडे लावायचं ठरवलं, ज्यामुळे हे पसरत चाललेलं वाळवंट रोखण्यात त्यांना यश आलं। सोबतच जमिनीची सुपीकता टिकवणे, ग्राउंड वॉटर इम्प्रूव्हमेंटसाठी याची मदत झाली आणि हाच ग्रेट ग्रीन वॉल प्रयोग भारतासाठी सुद्धा वापरला जाणार आहे। कसं सांगते, तर ही आहे अरवली पर्वतरांग। ही रांग गुजरात, राजस्थान, हरियाणा, दिल्ली या राज्यांमधून जाते। 1400 किलोमीटर लांबीच्या अरवली पर्वत रांगेभोवती 5 किलोमीटर रुंदीचा ग्रीन बेल्ट बफर तयार केला जाणार आहे। म्हणजेच काय, भारतीय जातीच्या विविध झाडांची लागवड केली जाणार आहे। या प्रकल्पाचा पहिला टप्पा म्हणजे 75 पाणवठ्यांना स्वच्छ करणे, ज्यामुळे पाण्याची कमतरता कमी करता येईल। तसेच हे पाणी या ग्रीन वॉल प्रोजेक्टसाठी सुद्धा वापरता येईल। हा प्रोजेक्ट 2030 पर्यंत पूर्ण करण्याचं ठरलं। पण खरंच इतकी झाडं लावायची वेळ आली आहे का? तर राजस्थान राज्यातील बराचसा भाग हा थरच्या वाळवंटाने व्यापला आहे आणि हे वाळवंट सुद्धा आपल्या इकडे पसरत चालले आणि अभ्यासातून तर असं लक्षात आलंय की हे वाळवंट काही वर्षांनी दिल्लीपर्यंत जाऊ शकतं। म्हणजे लक्षात येतंय का तुमच्या? फक्त राजकारण्यांनाच नाही तर वाळवंटालाही दिल्ली गाठायची घाई झालीय। तर आता वाळवंट पसरतंय म्हणजे नक्की होतंय तरी काय? तर वाळवंट ज्या जमिनी खालून पुढे सरकते त्या दिशेची जमीन नापीक होत चालते, त्यामुळे पाणी कमी पडते आणि म्हणूनच झाडे उगवणे बंद होते। ही वाळवंट पसरत जाण्यामागे खूप कारण आहे। या भागात झालेली बेसुमार वृक्षतोड, अनियमित खाणकाम, पर्यावरणातील बदल, जागतिक तापमान वाढ आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लोकांमध्ये पर्यावरणाबाबत नसलेली जागरूकता। इस्रोकडून प्रकाशित करण्यात आलेल्या डेझर्टिफिकेशन अँड लँड डिग्रेडेशन ॲटलासमधून आलेली आकडेवारी आपल्याला सांगते की भारताच्या एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी 97.85 मिलियन हेक्टर जमिनीचा ऱ्हास होत आहे। यात अरवली पर्वतरांगेत हे दुष्परिणाम जास्त दिसून येत आहेत। इस्रोनेच सांगितल्याप्रमाणे दिल्ली, गुजरात, राजस्थान या राज्यांमधील जमिनीचा ऱ्हासाचं प्रमाण हे 50% आहे। यावरून तुम्हाला लक्षात आलं असेलच की हा ग्रीन वॉल प्रोजेक्ट किती महत्त्वाचा आहे। या प्रोजेक्टमुळे जे झाडं लावले जातील ते एका प्रकारे या आक्रमणाला अडवण्याचं काम करतील। यामुळेच पर्यावरण मंत्रालयाने इंटरनॅशनल डेज ऑफ फॉरेस्टचं निमित्त साधून अरवली ग्रीन वॉल या मल्टी डायमेन्शनल प्रोजेक्टची घोषणा केली आणि लगेचच कामाला सुरुवात देखील केली। पण हे सगळं ठरलेल्या वेळेत आणि ठरलेल्या वेगाने पूर्ण होण्यासाठी अनेक पातळींवर सरकार आणि लोकांमधील सहकार्य आवश्यक आहे। या प्रोजेक्टसाठी येणाऱ्या खर्चाचं प्लॅनिंग असेल, लोकांना विश्वासात घेऊन या प्रोजेक्टचं महत्त्व पटवून देणं असेल आणि त्यासाठी जमीन मिळवणं असेल, या सर्वच बाबी लक्षात घेणं आवश्यक आहे। आज या प्रोजेक्टकडे प्रचंड आशेने बघितलं जाते। जमिनीचं संवर्धन हा एवढा एकच उद्देश नाहीये, तर यामुळे भारतातील वनक्षेत्राची वाढ होणार आहे। पश्चिमेकडून येणारी धुळीची वादळे आपल्याला अडवणे शक्य होणार आहे आणि यामुळे 60 लाख हेक्टर इतकी जमीन प्रदूषणमुक्त होणार आहे। आणि आणखीन एक सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे हा प्रोजेक्ट आपल्यासाठी लंग्सचं काम करणार आहे। आज ॲमेझॉन फॉरेस्टला त्याच्या कार्बन डायऑक्साईड शोषून घेण्याच्या क्षमतेमुळे लंग्स ऑफ वर्ल्ड असं म्हटलं जातं। आपण उभारत असलेली ही झाडाची भिंत आपल्यासाठी सुद्धा हेच काम करणार आहे। हे सगळे फायदे असले तरी एखादा प्रोजेक्ट तेव्हाच यशस्वी होतो जेव्हा त्याला लोकांचं सहकार्य लाभतं। असं म्हणतात, जे परिणाम डोळ्यांना लवकर दिसत नाही
त्या बाबतीत बदल घडवून आणणं फार अवघड असतं. पर्यावरणातील हे वाईट बदल असेच असतात. आपल्या डोळ्यांना लवकर दिसत नाहीत, पण एका काळानंतर जे संकट समोर येतं ते रोखता देखील येत नाही. असा हा बहुआयामी प्रोजेक्ट सर्व बाजूने मिळणाऱ्या सहाय्याने, लोकसहभागाने आणि प्रचंड इच्छाशक्तीच्या बळावर लवकरात लवकर पूर्ण व्हावा हीच सदिच्छा मनात घेऊन आपण थांबूया. तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि ट्विगला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओत असाच एक विषय घेऊन जो तुम्हाला माहीत असणं खूप गरजेचं आहे. धन्यवाद.